नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबविली जात आहे. मात्र या योजनेमधून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांना मानसिक त्रास जास्त मिळत आहे. आणि सध्या पाहायला गेलं तर एकीकडे कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी झालेला उशीर, त्यानंतर लावण्यात आलेल्या विविध अटी आणि शर्ती, त्यानंतर पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, याद्या जाहीर झाल्यानंतर काही शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत त्यांच्यासमोर KYCची अडचण आहे. काही ठिकाणी KYC पूर्ण झाली, मात्र कर्जमाफीची रक्कम अद्यापही खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. मित्रांनो, याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. ती म्हणजे 17 ते 18 ऑगस्ट रोजी KYC पूर्ण झालेल्या सुमारे 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा होईल अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे या रकमेच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी होते. मात्र आता या शेतकऱ्यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे त्यापैकी काही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार आहेत. त्या शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम बँकेमध्ये जमा होऊन त्यांना नील प्रमाणपत्र मिळण्यास सुरू झालेलं आहे. मात्र दुसरीकडं राष्ट्रीयकृत बँकामधील कर्जदार शेतकरी त्यांना अजूनही प्रतीक्षेत ठेवलेलं आहे. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज नील होईल आणि त्यानंतर त्यांना नील प्रमाणपत्र मिळेल आणि नील प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र सध्या या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता या विलंबाचे एक कारण म्हणजे SBI मध्ये ऑडिट सुरू आहे, इंटरनल ऑडिट सुरू आहे असं सांगितलं जात होतं. मात्र इंटरनल ऑडिटही आता संपलेलं आहे. मग कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमकी कधी जमा होणार याबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती शेतकऱ्यांना मिळणे खूप गरजेचं आहे. कारण याआधी या योजनेसंदर्भात अनेक टप्पे समोर आले. सुरुवातीला अभ्यास गट आणि जे काही त्या समित्या नेमल्या गेल्या, त्यानंतर RTI भरणारे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या याद्या समोर आणल्या, त्यानंतर ॲग्रिस्टाक संबंधित चर्चा केली, ॲग्रिस्टाकची अट लावली, त्यानंतर या याद्या प्रकाशित तर करण्यात आल्या, काही शेतकऱ्यांनी KYC केली. शेवटी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार कधी? मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफीच्या याद्यांबाबत दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या माहित्या या सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. कधी नवीन यादी येणार असल्याची माहिती, कधी 2 दिवसामध्ये पैसे जमा होतील असं सांगितलं जातं आहे, कधी 8 दिवसामध्ये पैसे खात्यामध्ये जमा होतील, कर्जमाफीची रक्कम 8 दिवसामध्ये जमा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत अपडेट काय आहे हेच अनेक शेतकऱ्यांना स्पष्टपणे समजत नाही. याद्यांच्या दुरुस्तीबाबतही संभ्रम आहे. सरकारकडून याद्या बँकेकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडं बँकाकडून वेगळीच माहिती दिली जाते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त अडचण कोणाला होत आहे तर ती शेतकऱ्यांना. कारण शेतकरी आपल्या कर्जाची रक्कम जी काय आहे ती खात्यामध्ये कधी जमा होईल ही आतुरतेने वाट बघत आहे. कर्जमाफीची रक्कम मिळाल्यानंतर कर्ज नील होईल, नीलचं प्रमाणपत्र मिळेल आणि नवीन पीक कर्ज घेता येईल अशी त्यांची अपेक्षा आहे. या कर्जमुक्ती योजनेसाठी 20,552 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला असून 7,000 कोटी रुपयाचा निधी यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे आणि अजून 13,551 कोटी रुपये एवढा निधी शिल्लक आहे. आणि याच निधीपैकी 19 ऑगस्ट रोजी जो काही GR आला त्याच्यामध्ये 4,000 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता शासनाकडून या संपूर्ण प्रक्रियेबाबत स्पष्ट आणि अधिकृत माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे. 6.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत नेमकी प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे? राष्ट्रीयकृत बँकामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम कधी जमा होणार?
आणि ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार, या सर्व प्रश्नांचे उत्तर शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. मित्रांनो, कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी असते. त्यामुळे या योजनेची प्रक्रिया जितकी पारदर्शक, सोपी आणि जलद होईल तितका शेतकऱ्यांना फायदा होईल. 19 ऑगस्ट रोजी GR आला. त्या GR मध्ये 4,000 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आणि तो निधी कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. सध्या या संदर्भात नवीन अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे. याबाबत कुठलाही अधिकृत माहिती किंवा नवीन अपडेट समोर आल्यास ते सर्वप्रथम आपल्या चॅनलद्वारे कळवण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.